सगळे सर्वे बघितल्यावर आणि बीजेपीचे पण सर्वे त्यांना पण कळून चुकलंय की त्यांच्या बाजूनी जनमत नाही आहे. आज तुम्ही बघताय की पंतप्रधानांची भाषणं पण एवढ्या खालच्या पातळीची आहेत आणि ते काहीही बोलत सुटले. ह्याच्यावरून कळतं की त्यांना पण आता अंदाज आलाय की त्यांच्या बाजूनी ते जनमत राहणार नाही आहे. त्यांनी फक्त एका गोष्टीवर भर दिला मागच्या 1 महिन्यात आपण बघितलं, ते म्हणजे ध्रुवीकरण, पोलरायझेशनवर त्यांनी खूप भर दिला आणि ते त्याच्यावरच अवलंबून राहिले की त्यामुळे मतदान त्यांच्या बाजूनी वळेल. पण आता लोक वैतागले, लोक थकले, लोकांना काम बघायचं. आपण सोलापुरात स्वयं बघतोय की शेतकरी त्रस्त आहे, सर्वसामान्य माणूस रस्ते आणि हे पोलरायझेशन असू देत तेव्हा त्यांची जातीयवादावर धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याची भाषणं असू देत. लोक वैतागलेत, लोकांना कळून चुकलंय की आता बदल हा होणं गरजेचं आहे आणि काम लोकांना दिसणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने तुम्ही आता बघाल की येणाऱ्या 4 तारखेला जर म्हणजे आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मतदारसंघात 24 तासामध्ये मतदान वाढलंय आणि त्याची दखल आता ईसीनी आमचं प्रेशर, काँग्रेस पक्षाचं आणि इंडिया अलायन्सचं प्रेशर असल्यामुळे त्याची दखल पण घेतली आहे. 17C फॉर्मचं दखल पण घेतलं आहे. ठिकठिकाणी आपण ट्रेनिंग पण देतोय. तर मला असं वाटतं आता त्यांचा एकच कदाचित तो शेवटचा हे असेल EVM बद्दल काही. आणि हे नाही, सर्वसामान्य लोक आम्हाला फोन करून सांगतायत. मला मागच्या 20 दिवसात लोक फोन करतात की ताई आम्ही मतदान केलंय पण फक्त EVM कडे लक्ष द्या. तर आज सगळेजण आम्ही त्याबद्दल सतर्क आहोत. सगळीकडे पूर्ण देशभरात आपण सतर्क आहोत. लोकांनी पण सतर्क राहावं आणि कदाचित तेच त्यांच्याकडे आता शेवटचा पर्याय राहिलाय. कारण का ह्यांच्या पलीकडे आपण काही म्हणजे कामाला सोडून देशाचं विटंबना करणारा जर त्यांची मानसिकता असेल तर ते काहीही करू शकतात सत्तेसाठी आणि हे आपल्याला दिसून आलं.